मराठी भाषेचा स्वाभिमान ठेवा. मराठी भाषा आपल्याला शिकून जाते, आपण कसं जगायचं आणि कसं राहायचं. मराठी भाषा एकच घालतो आपण वेशभूषा. मराठी भाषेला कमी नका समजू, त्याआधी संस्कृत भाषा होती. ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा कळाला आपल्याला संस्कृत भाषा. मराठी भाषा अशी कोणी ना लिहिली तरी कळते आपल्याला मराठी भाषा. लोक मराठी भाषेला विसरायला लागलेत, इंग्लिश भाषा आता बोलायला लागलेत. इंग्लिश भाषा ही चांगली आहे पण लोक मराठी भाषेला नाव ठेवायला लागलेत. मराठी भाषेला किती नाव ठेवणार, मराठी भाषाकार टॉपलाच राहणार. माझ्यासाठी व तुमच्यासाठी लोक मराठी भाषेला कमी समजतात आणि आजकाल आलेल्या इंग्लिश भाषा लोक श्रेष्ठत्व देतात. आणि ज्याला येते इंग्लिश भाषा त्याला हुशार समजतात आणि ज्याला येते मराठी भाषा त्याला कमी समजतात. आपण जन्मल्या आपली आई आपल्याला मराठी भाषा शिकवते व तीच भाषा आपण मरुस्तवर बोलतो. मग आजकाल आलेल्या इंग्लिश भाषेला आपण का प्रोत्साहन देतो? मोठ्या ठिकाणी मराठी भाषेला नावं ठेवतात, इंग्लिश भाषेला पहिलं स्थान देतात. इंग्लिश भाषा ही आत्ता आली तरी इंग्लिश भाषा बोलायला लावतात. मातृभाषा ही मोठी करायची, त्यासाठी मी काय पण करणार आणि मराठी गाणे ऐकून प्रोत्साहन घेतो. तेच प्रोत्साहन माझ्या रॅपमध्ये लिहितो. आपल्याला मराठी भाषा मोठी करायची, नाचून नाही तर भाषा बोलून. जे नाव लोक ठेवत होते तेच लोक आले पाहिजे आपल्याजवळ हात जोडून. मराठी भाषेचा स्वाभिमान ठेवा. मराठी भाषा आपल्याला शिकून जाते, आपण कसं जगायचं आणि कसं राहायचं. मराठी भाषेचा स्वाभिमान ठेवा. मराठी भाषा आपल्याला शिकून जाते, आपण कसं जगायचं आणि कसं राहायचं. राम किंग इज बॅक यो.